महाराष्ट्राची शान पुरणपोळी बनवण्याची पारंपरिक पद्धत। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची शान, प्रत्येक सणाची ओळख आणि आपल्या आई आजीच्या हातची खास चव म्हणजे पुरणपोळी। ही फक्त एक गोड पोळी नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, प्रेमाचा आणि परंपरेचा सुगंध आहे। गावाकडे बनणारी गरमागरम पुरणपोळी म्हणजे प्रत्येकाच्या मनातल्या आठवणींचा खजिना। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने मऊ, खमंग आणि तोंडात विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या घरातही ही पारंपरिक चव अनुभवा। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि असेच तुम्ही पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न करा। नमस्कार, मी संजीवनी। तर चला आज बनवू मस्त आपण हरभऱ्याच्या डाळीपासून पुरणपोळी। तर पुरणपोळीसाठी मी हरभऱ्याची डाळ घेतली। हरभऱ्याची डाळ मस्त तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त केली चालते। तर मी एकूण 1.5 गिलास हरभऱ्याची डाळ घेतली। तर आता हे हरभऱ्याची डाळ मस्त मी 3-4 पाण्याने धुवून घेतो आणि मस्त गॅसवर शिजवून घेतो कुकरात। बरं, या कुकरात मी हरभऱ्याची डाळ मस्त शिजवून घेतली। 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या, गॅस बंद केला। पुरणपोळी सोबत आपण बनवू मस्त सारणाची आमटी। तर सारणाच्या आमटीसाठी मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवतो तुम्हाला। कांदा भाजून घेतला, 2 कांदे घेतले, लसूण घेतला, अद्रक, किसलेलं खोबरं आहे हे वाळलेलं, हे भाजून घेतलं मस्त ताव्यावर। एका इकडे टमाटर पण भाजून घेतलं। एका इकडे आपण आमटीचं सामान तर पाहिलं, साहित्य काय पाहिजे। तर एका इकडे मस्त आपली हरभऱ्याची डाळ पण शिजली। पुरण आपण जे बनवतो ना, तर त्याच्यासाठी डाळ कशी शिजवली दाखवतो तुम्हाला। हरभऱ्याची डाळ मस्त शिजली, पाहू शकता मस्त गरम गरम आहे, वाफच निघू राहिली। मस्त अशी गलगल शिजून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ। अशी हाताने अशी तोडून पाहायची, या पद्धतीनं मस्त हरभऱ्याची डाळ शिजली। कधी पण हरभऱ्याची डाळ शिजवल्याच्या नंतर हाताने थोडीशी तोडून पाहायची शिजली की नाही। तर थोडंसं जर कण वाटला तर आणखीन शिजून घ्यायची। हरभऱ्याची डाळ मस्त चाळणीत ठेवून दिली, खाली एक पातेलं ठेवलं। पातेल्यात या हरभऱ्याचं जे डाळ शिजवली याच्यातलं पाणी पूर्ण झरलं पाहिजे, त्याच्यासाठी ठेवलं। तर हे पाहू शकता तुम्ही, हरभऱ्याच्या डाळीतलं पाणी सगळं असं खाली निघालं। आता डाळ अशी मस्त मोकळी मोकळी करून घ्यायची आपल्याला, म्हणजे पुरण एकदम असं पातळ पातळ होत नाही। डाळ जी शिजवली होती ना, त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं। आता डाळ एका चाळणीत घ्यायची आपल्याला। चाळणीतनी मस्त घेऊन त्यात चम्मच टाकून मस्त फिरून घेऊन त्यातलं बारीक बारीक असं पुरण निघते। असं मस्त बारीक बारीक पेस्ट निघते, पाहू शकता। चला, मस्त आपली पुरणपोळीसाठी डाळ तयार आहे, पुरण तयार आहे। मस्त असं चाळणीतून काढलं, एकदम बारीक बारीक गेलं। आता साखर टाकून घेऊ आपण। 1.5 ग्लास डाळ होती तर 2 ग्लास साखर। 1.5 ग्लास हरभऱ्याची डाळ होती तर 2 ग्लास आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। ज्या ग्लासनं डाळ घेतली ना, त्याच ग्लासनं आपल्याला साखर मोजून टाकून द्यायची आहे। चम्मचनं मिक्स करून घेऊ। साखर मस्त मिक्स केल्याच्या नंतर गॅस पेटून घ्यायचा आहे। गॅस पेटला की कढई मस्त गॅसवर ठेवून घेऊ। कमी पावर करायचा, जास्त एकदम मोठा पण पावर नाही करायचा, नाहीतर साखर जळून जाते। आता मस्त चम्मचनं फिरून फिरून मिक्स करून घेऊ। तुम्ही जर पुरणपोळी नवीन शिकत असाल, तुम्हाला जर येत नसेल, तर तुम्ही पुरणपोळी मी पद्धत बनवली ना, त्या पद्धतीनं बनवा। खरोखर पुरणपोळी मस्त मौसूत लुसलुशीत अशी पुरणपोळी बनते। तर चला, आपण एक साईड पुरण जे बनवलं होतं गॅसवर ठेवलेलं आहे दाखवतो। साखर टाकल्याच्या नंतर हे पाहू शकता तुम्ही, साखरचं पाणी सुटते पुरणले। तर नेहमी नेहमी फिरवत राहायचं आपल्याला, पुरण पावर कमी ठेवायचा। पाहू शकता तुम्ही, आजूबाजून असे बुळबुळ बुळबुळ वाजून राहिलं पावर कमी असल्याच्या नंतर पण। तर चला, असंच आपण मस्त घोटून घेऊ। तर सध्या पाहू शकता तुम्ही, पुरण असं एकदम पातळ पातळ होत आलं। जसे जसे साखर मुरते ना, तसं तसं पुरण पातळ पातळ होत जाते। फक्त काय करायचं, नेहमी नेहमी असं घोटत राहायचं आहे पुरण। इकडे मस्त पुरण असं घट्ट घट्ट आलं, पाहू शकता तुम्ही। मगा पाहिलं तर थोडंसं एकदम असं पातळ पातळ होतं, आता घट्ट घट्ट होत आलं पुरण। तर आता घेऊ आपण इलायची। मी 7 ते 8 इलायची घेतली। आता याचे फोत्र काढून घेतो आणि लगे याले ठेसून घेतो। अशी इलायची सर्व काढून घेऊ, ठेसून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपल्याला इलायची कुटून घ्यायची आहे। बारीक कुटलेली इलायची आपण आता टाकून घेऊ मस्त पुरणमध्ये।
आणि इलायचीनं काय होते, शेवटी शेवटी टाकायचं आहे, पण आपल्याला इलायची म्हणजे घमघम असा वास येते. आणि इलायचीनं मस्त फ्लेवर पण मस्त येते, घमघम वास येते चांगला इलायचीचा, आणि त्याच्यानं चांगला राहते. आता एक वेळ मस्त परतून घेऊ, सगळं मिक्स करून घेऊ. चला, पुरण तयार आहे आपलं. तर पाहू शकता तुम्ही, मगा किती एकदम आपण ज्यावेळेस गॅसवर ठेवलं होतं ना पुरण, तर त्यावेळेस एकदम पातळ पातळ होतं, आणि आता मस्त असं घट्ट घट्ट झालं. तर चला, या पद्धतीनं आता मी एका प्लेटीत काढून घेतलं. फॅन चालू आहे, फॅनच्या खालीच ठेवलेला आहे मी. आता थोडंसं थंड होऊ देऊ. तर चला, आता पुरण मस्त थंड होऊ देऊ. तर याच पद्धतीनं तुम्ही पण पुरण करा बरं, एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर इलायचीचा असा घमघम वास येऊ राहिला, तुम्ही पण इलायची टाका, आणि शेवटी शेवटी टाका, म्हणजे वास मस्त येते. आमच्या खेड्यागावाकडे कोणताही सण असला की प्रत्येक सणाले ही पारंपरिक पुरणपोळी प्रत्येकाच्या घरी बनवतात, आणि आवर्जून बनवतात, आनंदाने बनवतात, आणि आनंदाने खातात सुद्धा. तर तुम्ही पण ही पारंपरिक जे पुरणपोळी आहे ना, तर तुम्ही घरात नेहमी बनवत राहा. सण आला की बनवत राहा. कोणताही सण असो किंवा कोणताही आनंदाचा क्षण असला तर तुम्ही पुरणपोळी नक्की बनवा, म्हणजे पुढच्या पिढीतनी ही पुरणपोळीची जी पद्धत आहे ही वाया जात नाही, ही अशीच परंपरा चालू राहते. कागदच टाकलं नाही त्याच्यात. आजची जी पुरणपोळी आहे ना, तर ती ही मोठी ताई बनवणार आहे. तर मोठ्या ताईच्या हातची पुरणपोळी एकदम मौसूत लुसलुशीत पुरणपोळी बनते, आणि तोंडात टाकता बरोबर विरघळते. तर तुम्ही ताई जशी पुरणपोळी बनवते ना, तर तुम्ही पण अशाच पुरणपोळ्या बनवा, म्हणजे तुमच्या पण पोळ्या एकदम लुसलुशीत होतील. चला, आता सुरुवात करू. असा मस्त एक उंडा घ्यायचा. पीठ मस्त 20 ते अर्धा तास मस्त भिजवल्याच्या नंतर तसंच मुरत ठेवलं, झाकण ठेवून. पीठ मस्त मुरलं आपलं गव्हाचं पीठ. आता मस्त उंडा घ्यायचा लहान, आणि असा गोल गोल करायचा, बोटाने त्याला खोल करून घ्यायचं. एका इकडे आपण पुरणाची पोळी टाकलेली आहे गॅसवर, एक वेळ फिरून घेऊ. त्याच्यावरचं जे पीठ असते ते सगळं काढून घेऊ. वरून लावू त्याला तेल मस्त पद्धतशीर लावून घेऊ सर्व साईडनं. आता पलटून घेऊ. आजूबाजूनं मस्त लगे पुरणपोळी फुगली. सर्व साईडनं मस्त गव्हाच्या पिठाचा उंडा घेतला, त्याच्यात मस्त थोडंसं पुरण टाकलं, आणि पोळी मस्त अशी चिपकून घेतली, आणि पोळी लाटली. तर पाहू शकता तुम्ही, अशी एकदम आरामशीर आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. जोरात जर पुरणपोळी लाटली आपल्या साध्या पोळीसारखी तर पोळी फुटून जाते. तर एकदम पद्धतशीर पोळी लाटायची आहे आपल्याला, आणि थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे चिपकत नाही आपल्या पैपाटाले. आणखीन एक वेळ काटं लाटून घ्यायचे, म्हणजे काटं जर थोडेसे जाडे वाटले तर काटं लाटून घ्यायचे, आणि मस्त लगे अल्लादे आपल्याला पोळी हातावर काढून घ्यायची आहे, आणि वरून तेल लावून घ्यायचं आहे. आता टाकू ताव्यावर टाकल्याच्या नंतर पावर एकदम मध्यम ठेवायचा, जास्त मोठा पण नाही जास्त बारीक पण नाही ठेवायचा. आणि वरून जर पुरणपोळी थोडीशी अशी कोरडी वाटली की समजून जायचं आपल्याला की पुरणपोळी म्हणजे भाजत आली. या पद्धतीनं आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे, आणि याच्यातच मस्त पुरण भरायचं आहे. आता टाकू आपण पुरणपोळीच्या वरून तेल किंवा तूप टाकलं तरी पण चालते. तेल तूप थोडंसं शिल्लक वापरायचं, आणि लगेच आपली पुरणपोळी पलटून घ्यायची, आणि पावर कमीच ठेवायचा आहे, आणि वरून पण मस्त तेल किंवा तूप लावून घेऊ. लहान मोठा उंडा घेतला तरी पण चालते, फक्त पुरण शिल्लक भरायचं आहे. तर पुरणपोळी पाहू शकता किती मस्त अशी टम्म फुगली. ज्यावेळेस आपली अशी पुरणपोळी टमटम फुगते ना, त्याच वेळेस मस्त मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार होते. तर वरून असं मस्त तेल लावून घेतलं की तुमच्याजवळ जर सराटा असला तर सराट्याने फिरवायचं, नाही तर एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा. म्हणजे तुम्ही जर नवीन असले तर तुम्हाला हाताने चटका लागू शकते, म्हणून एखादा कपड्याचा वापर करायचा. तर चला, आपण आणखीन दुसरी पण पोळी तशीच बनवू, अल्लादी अशी, म्हणजे पद्धतशीर आरामशीर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्हाला लहान पोळी जर बनवायची असली तर तुम्ही लहान पण बनवू शकता, पण आमच्या ताईले मोठी पोळी येते, आणि मोठी पोळी केल्याच्या नंतर पण एकदम लुसलुशीत पोळी बनते, आणि मऊ बनते. तोंडात टाकता बरोबर मस्त अशी विरघळते. पाणी टाकून तर एका इकडे मस्त आपल्या पुरणाच्या पोळ्या झाल्या, एका इकडे मस्त लगेच साराची आमटी पण केली. तर पाहू शकता साराची आमटी किती मस्त अशी साराची आमटी तयार झाली. जर तुम्हाला साराची आमटी पाहायची असेल कशी बनवली तर नक्कीच कमेंट करून सांगा. मस्त अशी तर्री आली, घट्ट अशी आपली मस्त साराची आमटी तयार झाली.
स्टार्ट. तर तुम्हाला आजच्या पुरणपोळीचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या मस्त साराची आमटी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा. तर चला बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओ.